धूले के वरखेड़ी रोड क्षेत्र में किसानों पर संकट के बादल मंडरा रहे हैं। ठंड में दिन रात मेहनत कर रहे 10 से 12 किसानों की खेती में चोरी की घटनाएं सामने आई है। अज्ञात चोरों ने इलेक्ट्रॉनिक मोटर और तांबे की केबल वायर काट दी, जिससे सिंचाई ठप हो गई और हजारों रुपए का नुकसान हुआ। वहीं कृषि अध्ययन संस्थान के पास हिरन और मोर के झुंड ने गेहूं के खेती को भी नुकसान पहुंचाया। किसानों ने प्रशासन और वन विभाग से मदद की मांग की, लेकिन अब तक केवल ऑनलाइन तकरार की जवाब मिला है। किसानों की मांग है कि रात में सुरक्षा निरीक्षण बढ़ाई जाए और वन्य प्राणियों से हुए नुकसान की तुरंत पंचनामा कर भरपाई की जाए। माझं नाव राजेंद्र रामदास माळी, वरखेड रोडला आमची शेती आहे। माझ्या आजूबाजूचे सगळे शेतकऱ्यांच्या जवळजवळ 10 ते 12 शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरच्या पंपाची जी वायर असते खाली मोटरला जोडणारी त्या वायरिंग कापून नेल्या। प्रत्येक शेतकऱ्याची 30 फूट 50 फूट 40 फूट 80 फूट अशा हिशोबाची मोटर असते, वायर असते। त्याच्यात तांब्याचं तार असतो, तांब्याचे तार जाळून ते विकलं जातं। अशा पद्धतीने जवळजवळ आज शेतकऱ्यांच्या सगळ्या मोटरीवाल्यांच्या जवळजवळ 12 लोकांचे मोटरींचे वायर चोरून नेलेले आहेत। आत्तापर्यंत आम्ही आज अशा बऱ्याचशा वेळेस कंप्लेंट दिल्या जातं, त्याचं ते निदान लागत नाही। आजही आझादनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, म्हणजे सांगितलं। त्याच्यानंतर आता पोलीस गाडी येऊन गेली आमच्या सहकार्यासाठी। ते साहेब लोक पण आलेले आहेत, ते पण ते पाहत आहे। त्यांनी फोटो वगैरे काढले। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं एक लेखी स्वरूपात एक अर्ज करा, सगळ्या शेतकऱ्यांचं नाव टाका आणि त्याच्यातनं आपण पुढचा मार्ग शोधू आणि चोरांना शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। आता आम्ही फक्त आशेने राहतो की प्रत्येक वेळा आम्हाला या अशा अडचणी येतात। त्याच्यात आमच्या बाजूला ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, ॲग्रिकल्चर कॉलेजला लागून सनी आमची शेती आहे, त्याच्यात गहू पीक आहे। मागं रानडुकरांचा त्रास होता, आता हरणं आहेत, मोर आहेत, असे वन्य प्राणींचा एवढा त्रास झालेला आहे। गव्हाचं शेत पूर्ण झोपून गेलेलं आहे, त्याची तुम्हाला बाईट देत असताना त्याच्यानंतर तुम्हाला ती पण शूटिंग देतो। ती परिस्थिती पहा। आम्ही एखादी वन्य प्राणी जर मारलं तर आमचे जामीनसुद्धा होत नाही, पण शेतकऱ्याचे जे नुकसान होतं त्याला कोणी दखल घेत नाही। वन विभाग अधिकाऱ्यांना आम्ही आत्ता कंप्लेंट केली, ते म्हणता ऑनलाईन तुम्ही कंप्लेंट करा। आता शेतकरी एवढा जागृत नाही की त्याला ते ऑनलाईन कशी कंप्लेंट करायची। आता आम्हाला त्यांना सांगितलं कुठं जायचं कसं जायचं, नाही तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करा, महावितरण याच्या महासेवाला जा, ते करून देतील। अहो शेतकऱ्याचं काही सांगा तर खरी, वन विभागवाले आम्हाला ती पूर्ण माहिती देऊ शकत नाही, आम्ही अजून काय सांगायला पाहिजे। तरी शेतकऱ्यांसाठी परत या आत्ताच्या काळामध्ये जे झालेलं नुकसान आहे त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य मिळालं पाहिजे। आणि ह्या ज्या रात्रीच्या पोलीस गाडी येते त्यावेळेस राऊंडमध्ये यांना कुठंतरी धडा शिकवल्याशिवाय हे लोक थांबणार नाहीत। मोटरी चोरी जातं, वायर चोरीला जातं, हे शेतकऱ्याचं अगदी नुकसान इतकं आहे की शेतकरी जगतच नाही। इथून सावरलं नाही की दुसऱ्या खड्डा पडतं ते बोललं नाही की परत होतं। म्हणून आमची विनंती राहील सरकारला, डिपार्टमेंटला, ते शेतकऱ्यांना सहकार्य करा, हीच विनंती राहील।